त्याला आज बनवली मस्त आपण मसाला रस्सा बनवलेला आहे. वांगी मसाला रस्सा मस्त. अख्खी वांगी आपण घेतलेले आणि एकदम मस्त तयार झालेली आपली भाजी. आपण कसे बनवले ते बघूया आता. बघा 7-8 वांगी घेतलेली मी मस्त. त्याचे मागचे देठ आपल्याला काढायचे थोडेसे आणि काटे पण काढून घ्यायचे आणि मस्त ते मधोमध आपण जशी भरली वांगी करतो ना तसेच करायचे. तर सुरुवातीला मी खोबरं घेतलेलं आहे, ते कापून घेतलेले. आपल्याला मसाला पण तयार करायचा आहे. थोड्या वेगळ्या पद्धतीची आपली वांग्याची भाजी. आपले वांगे सगळे आपण कापून घेतलेले बघा. आणि आता सुरुवातीला आपण मसाला तयार करायचा आपल्याला. तर नारळ आणि लसूण कोथिंबीर घेतलेली आहे, ती मिक्सरमधून आपल्याला काढून घ्यायची आहे. पाणी नाही टाकायचं आपल्याला, तसंच दळून घ्यायचं आहे. आणि बघा दळून झालेलं आहे खोबरं कोथिंबीर आणि लसूण. आणि आता आपल्याला टोमॅटो पण मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे. आणि आता कढई ठेवलेली आपण, तेल टाकायचे आणि आपल्याला वांगी आहे ना थोडे फ्राय करून घ्यायचे. वांग्यांना मी आतून थोडंसं मीठ लावून घेतलेलं आहे. आणि थोडेसे आपल्याला ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. सगळ्या वांग्यांना असंच आपल्याला आतून मीठ लावून घ्यायचं आहे. थोडं जास्त नाही लावायचं, म्हणजे थोडं मसाला वगैरे त्याच्यात जाईल तर आळणी नाही लागणार आपल्याला. आता सगळी वांगी आपण टाकून घेतलेली बघा कढईमध्ये आणि छान परतून घ्यायची आहे. थोड्या वेळ होऊ द्यायची मस्त ती तेलामध्ये आणि नंतर काढून घ्यायची आपल्याला. त्याच कढईमध्ये आपल्याला मग भाजी करायची मस्त वांगी रस्सा. आता बघा वांगी चांगली फ्राय झालेली आपली, काढून घ्यायची एका ताटामध्ये. आता थोडं अजून तेल टाकायचं आपल्याला कढईमध्ये. आता सुरुवातीला आपल्याला राई जिरं टाकायचं आहे. कढीपत्ता पण टाकलेला आहे. आणि आपण जे वाटण केलं होतं ना ते टाकायचं आपल्याला, खोबरं कोथिंबीर आणि लसणाचं. आणि चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आपल्याला ते. आता टोमॅटोची पेस्ट टाकायची आपण केलेली. थोडं पाणी टाकायचं आणि झाकण लावून ठेवायचं. मग
म्हणजे मसाला चांगला होईल. आणि आता झाकण काढून घ्यायचं आपल्याला. ते सुके मसाले टाकायचे आपल्याला. लाल तिखट, गरम मसाला, धणे, जिरे पावडर टाकायची आपल्याला. हळद टाकायची. आपण याच्या अगोदर भरलेले वांगी केलेले मसाला भरून, पण हे आपल्याला मसाला रस्सा वांगी करायचे. तसेच कापून घ्यायचे आपल्याला आणि नंतर मसाला आपोआप त्याच्यामध्ये जातो. म्हणजे असं वाटणार नाही आपण का भरलेले वांगे नाही केलेले, तसेच वाटतील आपण का भरलेले वांगेच केलेले. शेंगदाण्याचा कूट पण टाकायचा आपल्याला त्याच्यामध्ये. एकदम टेस्टी भाजी आपली आता वांगी मसाला तयार होणार आहे. तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा. आणि झटपट होणारी रेसिपी आहे, कारण आपण वांगे फ्राय केल्यानंतर पटकन शिजल्या जातात. जास्त वेळ लागत नाही भाजीला. आता बघा मी धणे पावडर पण टाकलेली त्याच्यामध्ये नंतर. आणि आमचूर पावडर पण टाकलेली आहे. आणि छान परतून घ्यायचा आहे बघा मसाला मस्त. आणि आता फ्राय केलेले वांगी टाकायचे. आता वांगी टाकलेले छान मस्त मिक्स करायचे आपल्याला मसाल्यामध्ये, म्हणजे तो मसाला आपोआप मध्ये जाईल. आणि झाकण लावून थोड्या वेळ होऊ द्यायचे मस्त. आता आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आणि झाकण लावून छान भाजी होऊ द्यायची आपल्याला. कोथिंबीर टाकायची आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचा कूट पण टाकून घेतलेला आपण आणि झाकण लावून. आणि मस्त तयार झालेली आपली बघा रस्सा वांगी. याच्यात पाणी टाकायचं आपण अजून थोडं. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा.